लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हणावं की स्वप्नांचा कसाईखाना? हा प्रश्न पडण्यासारखीच एक घटना डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या सोहम कटरेसोबत घडली. 12वीची परीक्षा देण्यासाठी निघालेला सोहम हा लोकलच्या गर्दीत शिरण्याच्या प्रयत्नात खाली पडला आणि जागीच मृत्युमुखी पडला. या घटनेनं पुन्हा तोच जुना प्रश्न ऐरणीवर आलाय, ज्याचं उत्तर व्यवस्था देत नाहीये आणि मुंबईकर त्या उत्तरासाठी थांबू शकत नाहीयेत. बघूयात हा रिपोर्ट. सोहम सचिन कटरे, 18 वर्षांचा हा मुलगा आज या जगात नाही. लोकलच्या या गर्दीत सोहमचा चेहरा हरवला तो कायमचा. 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी म्हणून सोहम डोंबिवलीतल्या त्याच्या घरातून बाहेर पडला. तो परतलाच नाही. तो कधीच परतणार नाही ही बातमी तेवढी मागे सोडून गेला. जसे दरवर्षी 2-2.5 हजार मुंबईकर लोकलच्या गर्दीपुढे जगण्याची शर्यत हरतात, तसा सोहमही हरला. सोहम सचिन कटरे डोंबिवली पूर्वचा रहिवासी. 12वी परीक्षेच्या पहिल्या पेपरला निघाला. कळव्याच्या मनीषा महाविद्यालयात परीक्षा केंद्र होतं. 11 वाजता इंग्रजीचा पेपर होता. कळव्यातल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवलीतून लोकल पकडली. तुडुंब गर्दीने भरलेली मुंबई CSMT लोकल त्यानं पकडली. लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करताना मुंब्रा कळवा स्टेशन दरम्यान तोल गेला. सोहम खारेगाव फाटकाच्या आधी रेल्वे ट्रॅकवर पडला. गर्दीतून कोणी पडलं, मृत्यू झाला तर यंत्रणा दरवाजात लटकण्याला दोष देतात. पण परीक्षेसारख्या महत्वाच्या दिवशी सोहम सारख्या विद्यार्थ्यांनी गर्दीत जीवावर उदार होऊन चढायचं नाही तर करायचं काय? आजच तो 12वीचा मुलगा जो परीक्षा देतोय त्याचं पूर्ण फ्युचर त्याचं बर्बादच झालंय ऑलरेडी. तर प्रशासनाने याच्यावर खूप गंभीरपणे काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजेत आणि काहीतरी सोल्युशन काढले पाहिजे. लगेचसाठी वेगळा डबा केलेला आहे, परत अपंगांसाठी वेगळा डबा केलेला आहे, तसं कॉलेजच्या मुलांसाठी वेगळा डबा हवा कॉलेज टाइममध्ये तरी ॲटलीस्ट. गर्दी असूनही प्रवासी लोकलमध्ये चढतात, केवळ अशातला भाग नाही. गर्दीत स्वतःला झोकून देण्यापूर्वी कळवा, मुंब्रा, दिव्याच्या प्रवाशांनी अनेक लोकल सोडलेल्या असतात. उशीर झाल्याने कॉलेजात, ऑफिसात, कामावर जिथे कुठे जायचं असेल तिथे उशिरा गेल्यानं जे काही वाढवून ठेवलंय ती भीती अखेर त्यांना लोकल पकडायला भाग पाडते. प्रवाशांच्या संघटना, कार्यकर्ते वारंवार हे सगळं मांडतात, पण यंत्रणेच्या निर्णय प्रक्रियेला लोकलची गती काही केल्या येत नाही. रोज ट्रेनचा हाच प्रॉब्लेम असतो. जर ऑन टाइम ट्रेन आली तर एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. रोज ट्रेन 10-15 मिनिटं लेट असतात, त्यामुळे चढायला भेटत नाही. ऑलरेडी ट्रेन तिथूनच फुल असतात. डोंबिवलीवाल्यांचे तर एवढे हाल आहेत की आम्ही स्वतः रोज लटकून जातो. किती ॲक्सिडेंट वगैरे होतो, हे रोजचंच आहे. एटलीस्ट उनके लिए तो कुछ करना चाहिए. वो लोग बेचारे ट्रैवलिंग के टाइम भी पढ़ते रहते हैं और उन लोग को खड़े रहने के लिए भी जगह नहीं होती है. तो एटलीस्ट उन लोग के लिए वो टाइम पे रश आवर्स पे तो एटलीस्ट थोड़ा उन लोग को ट्रेन रखना चाहिए. अभी 8:52 की ट्रेन है, उसके बाद सीधा 9:08 की ट्रेन है. उसमें भी भांडुप और दीवा हॉल्ट है, तो पूरा ये साइड से भांडुप, ये साइड से दीवा पूरा ब्लॉक रहता है. तो अंदर जाने के लिए जगह ही नहीं रहती और हम लोग को पूरा बाहर लटक के जाना पड़ता है. याच्यावर रेल्वे प्रशासन पण काही निर्णय घेत नाहीये आणि गव्हर्नमेंट पण टॅक्स उपाय त्यांनी ते डबे वाढवले पाहिजे किंवा डोंबिवलीवरून त्यांनी ऍटलीस्ट ट्रेन वाढवायला पाहिजे किंवा डोंबिवलीवरून ट्रेन त्यांनी सोडल्या पाहिजे एक्स्ट्रा. आता गाडी किती लेट आहे, आता इथे किती प्राऊड होणार आहे. कसे चढणार लोक? चढणाऱ्यांचे किती पडतात, किती धडपडतात. कारण त्यांचं ज्याचा त्याला स्वतःचा जीव घेऊन मुठीत कसे चढतात त्यांना माहिती आहे. जिथे सोहमचा हात सुटला त्याच परिसरात काही महिन्यांपूर्वी 2 लोकल खासून गेल्यानं काही लोकांना जीव गमवावा लागला होता. पण वाढती गर्दी आणि जीवघेणा लोकल प्रवास सगळं काही मुंबई स्पिरिटच्या नावाखाली खपवलं जातं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हाच विरोधाभास दाखवला होता. डोंबिवली स्टेशनच्या फलाटावरच्या अशक्य गर्दीचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता. या ठाणा कल्याण दरम्यानमध्ये प्रचंड लाखोच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे, रॅक आणि ट्रॅक, त्या काही वाढत नाहीत. दररोज 4-5 माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात, ती पण मुलं. जास्त क्राऊड हा डोंबिवली, कळवा, मुंब्रा
येथे आहे आणि यांच्याकरता आम्ही पलावा सिटी येथे टर्मिनल्स उभारावं असे आम्ही कित्येक वर्षापासून सजेशन देत आहोत, पण याकडे पण कोणी लक्ष देत नाही. हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते. नाही जमल्या तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत जे राहतात ना त्याच आवारामध्ये यांचे परीक्षा केंद्र ठेवावं. मुख्यतः असा बळी गेला नसेल. जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाहीये त्यामुळे त्यांना ते कळत नाहीये. अतिशय गर्दी होते. डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही. त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनिटं ते कधी 10 मिनिटापर्यंत जातं. लटकणं अशक्य असतं. त्याच्यामध्येच हे लोक पडून मरत आहेत आणि सगळ्यात जास्त अपघात होत आहेत ते ह्याच मार्गावर होत आहेत. दुर्दैवाने रेल्वे अधिकारी आहेत ते दिल्लीला बसलेले आहेत. मुंबईतला एकही रेल्वे अधिकारी याच्यावर काही निर्णय घेऊ नाही शकत आहे. आणि आमची मागणी वारंवार तीच आहे की मुंबई जर आर्थिक राजधानी आहे तर सगळे अधिकार आणि सगळे दिल्लीला का? घरातला करता पुरुष गेल्यानं जसं दुःख असतं तसंच उराशी स्वप्न घेऊन वाढवलेला 18 वर्षांचा मुलगा जाणं हेही डोंगरा एवढं दुःख आहे, जे आता कटरे कुटुंबियांच्या वाट्याला आलंय. ज्या व्यवस्थेत एक विद्यार्थी सुरक्षितपणे परीक्षेला जाऊ शकत नाही, ती व्यवस्था कोणासाठी काम करतेय हा प्रश्न मुंबईकर विचारतायत. पण प्रश्न विचारून ते थांबू शकत नाहीयेत, गर्दी टाळू शकत नाहीयेत, मरणाला घाबरू शकत नाहीयेत. हेच त्यांचं दुर्दैव आहे. डोंबिवलीहून योगेश कोडे आणि ठाण्याहून निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.